शुक्रवार दिनांक 9 रोजी साताऱ्यात 8:30च्या सुमारास दुचाकी व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. यामध्ये जवान प्रमोद जाधव यांचा मृत्यू झाला. यानंतर अवघ्या 24 तासात त्यांच्या पत्नीने कन्या रत्नाला जन्म दिला आणि त्याच आईने बाळाला घेऊन आपल्या पतीला अखेरचा निरोप देण्यासाठी घेऊन आल्यानंतरचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ पाहून तुमचे देखील डोळे पाणावतील. वाडेफाटा ते जुना आरटीओ चौक दरम्यान भिक्षेकरी गृह परिसरात शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातात भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव वय 32 राहणार आरेदरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रमोद जाधव यांचे अवघ्या 1 वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांची पत्नी गर्भवती असून शनिवारी प्रसूतीची तारीख डॉक्टरांनी निश्चित केली होती. पहिल्या अपत्याच्या आगमनाच्या आनंदात त्यांनी लष्करी सेवेतून सुट्टी मंजूर घेऊन 8 दिवसापूर्वी साताऱ्यात दाखल झाले होते. मात्र नियतीने वेगळाच डाव मांडला होता. अपघातानंतर अवघ्या 24 तासात त्यांच्या पत्नीने कन्या रत्नाला जन्म दिला. परंतु घरी आलेल्या लक्ष्मीचं मुखदर्शन करण्याआधीच प्रमोद जाधव यांचे निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण आरेदरे गाव शोकसागरात बुडाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.